मी हेच सांगतोय की सन्माननीय राणे साहेबांना या प्रक्रियेतून आपण का बाहेर ठेवलं, आपल्याला महायुती का नको होती, हे आता त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची. लक्षात घ्या, आम्ही प्रश्न विचारलेले आहेत, आम्ही पुरावे दिलेले आहेत. एक ज्येष्ठ माणूस सातत्याने महायुती व्हावी म्हणून आपल्याकडे विनंती करतायत, तर आपल्यावर जबाबदारी आहे. आता आपण उत्तर दिलं पाहिजे की आपण का, आपल्याला महायुती नको होती, काय झालं होतं, असं आमच्याकडून काय चुकलं होतं, आम्ही काय जास्त सीटा मागत होतो का? आम्ही 50-50% पण फॉर्म्युला दिला होता, 50-50चा, आणि कणकवली 0. आम्हाला एकही सीट देऊ नका, फक्त राणे साहेबांच्या तोंडातून हे येऊ द्या की अमुक अमुक तुम्हाला हे करायचंय. 100% आम्ही केलं असतं. हे सत्य आहे जे केसरकर साहेब बोलले. विधान आहे त्यात दीपक केसरकर असं म्हणतात की सिंधुदुर्गात कट रचला जातो, मग की राणे साहेबांना या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतून बाजूला ठेवण्याचा लक्षात खूप अत्यंत गंभीर विधान. लक्षात घे. हा, कट रचला जाणं आणि कट आखला जाणं, आणि त्या तुम्ही कट परत म्हणू नका, मला कट वाटतंय. मला कळला, प्रश्न कळला तुमचा. माझा विषय एवढा आहे की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कटाचा भाग आहे. ही फक्त आता नगर पालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुरता मर्यादित नाही. मी हेच मागच्या 20 दिवसापासून, पूर्ण ऐकून घ्या, थांबा. मी हेच मागच्या 20 दिवसांपासून म्हणतोय की चुकून हे जे काय तुम्ही घडवलं, हे जर पुढे असंच घडत गेलं तर ह्याचे परिणाम अजून तीव्र होतील. त्याच्यामध्ये तुम्ही आताच कुठेतरी हे सगळं आवरावं, महायुतीमध्ये पुढच्या सगळ्या निवडणुका लढाव्यात. हे आमचं म्हणणं आजही आहे. जिल्हा परिषद ही महायुतीमध्ये झाली पाहिजे, महानगरपालिका महायुतीमध्ये झाल्या पाहिजे. आमचे कुटुंब आहे हो. 1-2 व्यक्तींमुळे जर हे कुठेतरी त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, डिस्टर्बन्स येत असेल, कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल, तर हे आता प्रत्येक त्या नेतृत्वाने हे सगळं थांबावं. निलेशजी, तुम्ही म्हणालात की हा पुढच्या कुठच्या तरी मोठ्या कटाचा एक भाग असू शकतो, तर असं समजायचं का की प्रदेशाध्यक्षांचं विधान होतं की 2 तारखेला नंतर मी बोलेन या सगळ्या विषयावर, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची. मी आजच तुम्हालाच ह्या विषयावर इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. परत परत देण्यामध्ये काही उपयोग नाही. तुम्हालाच मी ह्या इंटरव्ह्यू मध्ये दुपारच्या मी सांगितलंय, मला जे काय वाटतंय ते मी तुम्हाला बोललेलो आहे. हे होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न, आज देखील प्रयत्न आहे. आज पण केसरकर साहेबांना तुम्ही जर विचारलं तर आज पण आम्ही महायुतीला आग्रही आहोत. सन्मान्य फडणवीस साहेबांना मानणारी आम्ही लोक आहोत. आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत. असंही आजही आमच्या मालवणच्या किंवा कुडाळच्या कार्यालयात तुम्ही जा, महायुतीचं कार्यालय म्हणून तुम्हाला दिसेल. आम्ही पक्षाचं कार्यालय अजूनही केलेलं नाही. वर्ष झाला, त्यांनी दुसरी कार्यालय घेतली असतील, पण आम्ही आमच्या कार्यालयावर महायुतीचंच कार्यालय लिहिलेलं आहे. म्हणून आमच्या मनात आजही आहे, ते आमचं कुटुंब आहे, ते आम्ही काल एकमेकांपासून लांब जावं, हा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहणार. कोणी एका दुसऱ्याने किती प्रयत्न केले तरी साहेब, हा आम्ही जो प्रयत्न आहे तो कुठेही खंडित व्हायला देणार नाही, कुठेही आमची नाती तुटायला देणार नाही. आम्ही पक्षामध्ये, त्या पक्षामध्ये आमचेच लोक आहेत. माझ्या निवडणुकीत काम केलेलं आहे, केसरकर साहेबांच्या निवडणुकीत काम केलं, आम्ही कसं विसरायचं त्यांना? आम्ही विसरू शकत नाही. पण कुठल्या तरी एका व्यक्तीला बाहेरून वाटतं की हे कुठेतरी तुटावं, माझं कुठेतरी नाव व्हावं, मी कुठेतरी राणे साहेबांपेक्षा मोठं व्हावं, हे जर कोणाला वाटत असेल तर आताच त्या नेतृत्वाने ते थांबवलं पाहिजे. हे मी तुम्हाला अनेक वेळाला सांगितलेलं आहे.